प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेव. प्रियांनो, वाजा येत आहे. येशू ख्रिस्त हा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू येत आहे. आणि हाच जो आहे, हाच झावळांचा वैवारचा संदेश आहे. हाच पाम संडेचा संदेश आहे. प्रियांनो, पाम संडे जो आहे, जी भविष्यवाणी केली गेली होती जखऱ्याने 500 वर्ष अगोदर, त्याची ती पूर्तता आहे की येशू ख्रिस्त येणार आहे. यहूदांचा मसीहा येणार आहे. जगाचा मसीहा येणार आहे. तो येणार आहे लोकांना उद्धार देण्यासाठी. तो येणार आहे लोकांना पापापासून वाचवण्यासाठी. तर ही भविष्यवाणी केली गेली होती आणि ती भविष्यवाणी पूर्ण झाली. येशू ख्रिस्त आला. प्रियांनो, जकर्या हा संदेष्टा होता की त्यांनी येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची भविष्यवाणी केली, ती पूर्ण झाली. आणि दुसऱ्या आगमनाची पण भविष्यवाणी जकर्याने केलेली आहे. तर ते आपण बघूया. पण त्याच्या अगोदर हे लक्षात ठेवा प्रियांनो, येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे, जे पहिलं आगमन आता होऊन गेलेलं आहे. 2023 वर्ष झालेले आहेत. पहिलं आगमन झालेलं आहे. आता दुसरं आगमन जे आहे हे 2 भागामध्ये होणार आहे. पहिले जे आहे त्याला म्हटलं जातं रॅप्चर, स्वर्गरोहण. तर ह्यामध्ये येशू ख्रिस्त जे आहे ते पृथ्वीवर येणार नाहीये. आपल्याला वरती घेतलं जाईल असं वचन म्हणतं. आणि दुसरा आगमनाचा दुसरा भाग जो आहे तो आहे येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीवर येणार आहे. तो यरूशलेम मध्ये येणार आहे. तो यरूशलेमच्या जैतुनाच्या डोंगरावर तो येणार आहे. तर प्रियांनो, ह्याकडे आपण आता लक्ष केंद्रित करूया. देव येणार आहे. येशू ख्रिस्त येणार आहे. राजा येणार आहे. ही भविष्यवाणी फक्त जे 2000 वर्ष अगोदर जे होते यहुदी त्यांच्यासाठी नव्हती. ही सर्वांसाठी आहे. ही आपल्यासाठी आहे. त्याकडे आपण लक्ष देऊया. आपण जाऊया जकर्या 9:9. सियोन कन्ये, जोराने आनंदाचा गजर कर. यरूशलेम कन्ये, गजर कर. पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. तर प्रियांनो, आता ही जी भविष्यवाणी जी होती, ही भविष्यवाणी पहिल्या आगमनाची होती. आणि तुम्हाला माहिती आहे की 500 वर्षानंतर जी आहे ही भविष्यवाणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. आता जकर्याने येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल पण सांगितलं आहे. आपण वाचूया जकर्या 14:9. तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल. त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील. तर प्रियांनो, ही जी भविष्यवाणी आहेत, दुसऱ्या आगमनाचा दुसरा भाग आहे, त्याबद्दल ही भविष्यवाणी आहे. तर जकर्याने तर भविष्यवाणी केली पाम संडेसाठी. काय झालं ते आपण बघूया. आपण वाचूया लूक 19. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्याने पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणार राजा धन्यवादित असो. स्वर्गीय शांती आणि उर्ध्वलोकी गौरव. तर प्रियांनो, ही जी भविष्यवाणी जी दिली गेली होती, ती भविष्यवाणी जी आहे ती पाम संडे या दिवशी, झावळांच्या व्याव्या दिवशी पूर्ण झाली. जेव्हा त्यांनी येशू ख्रिस्ताला बघितलं की हा राजा चालून येत आहे आणि तो जो राजा जो आहे तो राजा खूप दीन आहे आणि तो शिंगरावर बसून येत आहे, गाढवीच्या पिल्लावर बसून येत आहे, तर ते खूप आनंदित झाले. कारण त्यांच्या समोर ही भविष्यवाणी पूर्ण होत होती. आता त्यांना वाटलं आपला राजा आलेला आहे. हालेलुया. आपण वाचूया लूक 19:41. मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. प्रियांनो,
आता जेव्हा येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये गेला तर सर्व जण जे आहेत तिथं पुष्कळ लोक जमले होती, कारण तुम्हाला माहिती आहे की पासोवर होता, ओलांड्यांचा सण होता. त्यामुळं सगळे यहुदी यरूशलेममध्ये आले होते. आणि जेव्हा त्यांनी येशूला बघितलं शिंगावर बसून येताना तर ते आनंदित झाले, ते जय जयकार करू लागले. त्यांनी येशूची स्तुती केली की आमचा राजा आलेला आहे. पण येशू ख्रिस्त जो आहे काही वेळातच जेव्हा तो पुढे गेला त्यांनी हे शहर पाहिलं, तो रडू लागला. प्रियानो, का तो रडला? जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रियानो, आता तसं झालेलं आहे. आज यरूशलेममध्ये शांती नाहीये, इस्रायलमध्ये शांती नाहीये, कारण त्यांनी तो शांतीच्या राजाला जे आहे त्यांनी स्वीकार केलं नाहीये, अजूनपर्यंत केलं नाहीये. इस्रायलमध्ये पुष्कळ लोक, ख्रिस्ती लोक येतात सर्व ठिकाणं पाहण्यासाठी, पण जे यहुदी लोक त्यामध्ये आहेत ते विश्वासच ठेवत नाहीत. आणि कोणी त्यांना येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं तर ते चिडतात. कारण प्रियाने इथं काय लिहिलंय, त्यांच्यापासून या सर्व गोष्टी गुप्त ठेवण्यात आलेल्या आहे. कारण जेव्हा देव आला होता त्यांच्याकडे त्यांनी त्याचा स्वीकार नाही केलाय. आपण वाचूया पुढे लूक 23:20. येशूला सोडवावे या इच्छेने पिलाताने पुन्हा त्याच्याबरोबर भाषण केले, तरी त्याला वधस्तंभ खिळा असे ते ओढत राहिले. प्रियाने, ज्या लोकांनी त्याचा गौरव केला, ज्या लोकांनी झावळ्या घेऊन त्याचा स्वीकार केला, तेच लोक जे आहेत काही दिवसामध्येच जे आहेत ते काय म्हणतात, वधस्तंभ खिळा. याला येशू ख्रिस्ताला वधस्तंभ खिळा आणि बराबसला सोडा. बराबस कोण होता? बराबस हा डाकू होता. प्रियानो, देव आला होता त्यांच्याकडे, पण त्यांनी त्याचा स्वीकार केलेला नाहीये. आणि म्हणून आजपर्यंत शांती नाहीये. आणि म्हणून येशू ख्रिस्त रडला होता, कारण येशू ख्रिस्ताला भविष्य माहिती होतं. आणि जेव्हा एवढी लोकांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार नाही केला तेव्हा येशू ख्रिस्ताचं लक्ष जे आहे ते अन्न विधर्मी लोकांकडे गेलं. आणि त्यामुळे जे आहे मंडळीची स्थापना झाली, त्यामुळे चर्चची स्थापना झाली. आणि म्हणून आपण आता काय म्हणतो, मंडळीचा काळ असा म्हणतो. आणि जेव्हा मंडळीवरती जाईल, जेव्हा येशू ख्रिस्त येईल मंडळीला वरती जेव्हा घेऊन जाईल, तेव्हा जे आहे त्यानंतर येशू ख्रिस्ताचं जे आहे लक्ष वापस यहुदी लोकांवर येणार आहे. आता त्यांच्या समोर त्यांना काय दिसत नाही, यहुदी लोकांना सर्व काही झाकून ठेवलेलं आहे, कारण त्यांनी येशू ख्रिस्ताचा त्या दिवशी स्वीकार केलेला नाहीये. आता आनंदाची गोष्ट म्हणजे की येशू ख्रिस्त येणार आहे, त्याच्या भविष्यवाण्या केल्या गेल्या आहेत. मला माहिती आहे पुष्कळ चर्चेस, पुष्कळ लोक भविष्यवाण्या विश्वास ठेवत नाहीयेत. प्रियानो, जर येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची भविष्यवाणी पूर्ण होऊ शकते तर येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची काय नाही पूर्ण होणार? का तुम्ही विश्वास ठेवत नाहीत? आता जसं मी तुम्हाला सांगितलं, येशू ख्रिस्त जे आहेत 2 भागामध्ये येणार आहेत. पहिलं जे होणार आहे ते रॅप्चर, स्वर्गरोहण. आपलं स्वर्गरोहण होणार आहे. काय ख्रिस्ती लोक म्हणतात रॅप्चर हा शब्द बायबलमध्ये नाहीच आहे. खरंय, इंग्लिश बायबलमध्ये तुम्हाला ते मिळणारच नाहीये. कारण रॅप्चर हा जो आहे हा ग्रीक शब्द आहे आणि लॅटिनमध्ये त्याला म्हणतात रॅप्चरो. आणि म्हणून तो शब्द ते येणारच नाहीये. रॅप्चरचा अर्थ होतो की वरती घेतलेला. हालेलुया. तर प्रियानो, ह्या गोष्टी रॅप्चर होणारे, स्वर्गरोहण होणारे. आपण वचन वाचूया. पहिल्या थेसलनिकरास पत्र अध्याय 4. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारी जे झोपी गेल्या आहेत त्यांना देव त्यांच्या बरोबर आणील. कारण आज्ञाध्वनी, आदित्य दूताची वाणी व देवाच्या तुतवीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्यांदा उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोर होण्यासाठी मेघारूढ असे अंतरात घेतले जाऊ म्हणजेच रॅप्चर. आणि तसे
तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. तर प्रियानो, हे आहे रॅप्चर आणि हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. तर येशू ख्रिस्त येणार आहे, पण तो ढगामध्ये येणार आहे आणि आपल्याला आपण वरती जाणार आहोत. आता जे तुमचे प्रियजन जे तुम्हाला वाटतं ते मेलेले आहे, ते मेलेले नाही आहेत. त्यांचा आत्मा स्वर्गामध्ये आहेत. त्यांचे शरीर जे आहे ते कबरीमध्ये आहे. जेव्हा येशू ख्रिस्त जेव्हा रॅप्चर होईल तर काय होईल की हे जे शरीर जे आहेत, जे कबरीमध्ये आहेत, ते उठवले जातील. शरीर उठवलं जाईल आणि आत्मा जे आहे येशू ख्रिस्त बरोबर घेऊन येईल. आकाश आणि आत्मा त्या शरीरामध्ये जातील. त्यांना जे आहे त्यांना एक गौरवशाली शरीर प्राप्त होईल आणि ते वरती परत देवाकडे जातील. आणि जे जिवंत असतील, प्रियानो, आपण जिवंत असू, कारण आता स्वर्गवरून कधी पण होऊ शकतं, या वर्षी पण होऊ शकतं. तर जेव्हा स्वर्गवरून आपली जे शरीर जे आहे ते गौरवशाली बनेल, कारण या शरीराने आपण तर वरती जाऊ शकणार नाहीये. आपलं शरीर गौरवशाली होईल आणि आपल्याला वरती घेतलं जाईल, ढगामध्ये घेतलं जाईल. आपण येशू ख्रिस्ताला भेटू आणि तिथून येशू ख्रिस्त आपल्याला स्वर्गात नेणार आहे. प्रियानो, ह्यालाच म्हणतात स्वर्गवरून रॅप्चर. आता दुसरं जे आहे सेकंड कमिंगचा हा दुसरा भाग आहे. तेव्हा येशू ख्रिस्त जो आहे तो यरूशलेम मध्ये येणार आहे. तो जैतुनाच्या पर्वतावर येणार आहे. ते वचन आपण वाचूया. जकर्या 14 आणि त्या दिवशी यरूशलेम समोर पूर्वीस असलेल्या जैतुनाच्या झाडाच्या डोंगरात त्याचे पाय लागतील. तेव्हा जैतुनाच्या झाडाचा डोंगर पूर्व पश्चिम दुभागूंमध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सवेळ. तर प्रियानो, ही भविष्यवाणी आहे की येशू ख्रिस्त जो आहे तो जैतुनाच्या पर्वतावर येणार आणि त्याच पर्वतावरून तो वरती गेलेला होता. तिथेच तो येणार आहे. जेव्हा तो येईल ते डोंगर विभागून जाईल. आणि सायंटिस्ट लोकांनी सांगितलं आहे की त्या डोंगराच्या खाली फॉल्ट लाईन आहे, म्हणजे कधी पण तिथं मोठा भूकंप होऊ शकतो. तो हाच भूकंप आहे. तर येशू ख्रिस्त येणार आहे. आणि इथं मत्ते 25 मध्ये काय लिहिलंय, जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजसनावर असेल. कारण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा येशू ख्रिस्त येईल त्यानंतर जे आहे हर्मिगेदॉन यानी आर्मेगेडॉनचं युद्ध होईल. आणि या युद्धामध्ये जे आहे, जे ख्रिस्त विरोधी आहेत, जे अँटाय क्राइस्ट, खोटे संदेष्टे आणि जे चालून आले होते, त्या सर्वांचा खात्मा होणार आहे. आणि त्यानंतर जे आहे, त्यानंतर येशू ख्रिस्ताचं जे आहे ते 1000 वर्षाचं राज्य सुरू होईल. त्याला म्हटलं जातं मिलेनियम किंगडम. याबद्दलची इथं भविष्यवाणी आहे. आणि त्यानंतर जे आहे सैतानाला जे आहे ते आगीच्या विहिरीमध्ये टाकलं जाईल, ज्याला आपण म्हणतो लेक ऑफ फायर टाकलं जाईल. तिथं जो आहे तो सर्वदा तिथं तो तडपेल. अँटी क्राइस्ट, खोटे संदेष्टे, अविश्वासी, ते सर्व तिथं असतील आणि ते अनंत काळासाठी ते तडपत राहतील. प्रियानो, तर सत्य घटना ही आहे की येशू ख्रिस्त येणार आहे. कारण जर येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाची भविष्यवाणी पूर्ण झाली तर येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची भविष्यवाणी पण पूर्ण होईल. आपलं लक्ष जे आहे, आपलं लक्ष येशू ख्रिस्तावर असलं पाहिजे. जगावर आपलं लक्ष असलं नाही पाहिजे. आपण जगामध्ये असतो पण जगामध्ये आपलं लक्ष असलं नाही पाहिजे. आपलं लक्ष येशू ख्रिस्तावर असलं पाहिजे, कारण तो कधी पण आता येणार आहे. राजा येत आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो यावेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.